बहुजनांच्या परखड विचारांचे मंथन. रिपब्लिकन वार्ता. नमस्कार दर्शक, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र सुपरफास्ट बातमीपत्र. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना नाशिकमध्ये दाखवले काळे झेंडे, युवक काँग्रेस आक्रमक. बातमी आहे नाशिकमधून. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विविध विकास कामांच्या शुभारंभासाठी नाशिक दौऱ्यावर आहेत. 34व्या पोलीस क्रीडा स्पर्धांचा समारोप करून देवेंद्र फडणवीस हे सातपूर पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाला जात असताना त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. शिंदे फडणवीस सरकारच्या काळात कामे होत नाहीत, गुन्हेगारी वाढलेली आहे अशा कारणांवरून काळे झेंडे दाखवण्यात आले. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे झेंडे दाखवल्याची माहिती मिळत आहे. दर्शक हो, आपण वळतो आहोत पुढील बातमीकडे. बातमी आहे नाशिकमधून. जीवे मारण्याच्या धमकीनंतर छगन भुजबळांची प्रतिक्रिया. छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. त्यांच्या नाशिक येथील कार्यालयात पत्राद्वारे धमकी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपली भूमिका सोडणार नाही, जे व्हायचं ते होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. छगन भुजबळ म्हणाले की काही महिन्यात 4 ते 5 वेळा धमकीचे पत्र, मेसेज आणि फोन आलेत. पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे. आयुष्यात अनेक वेळा असे प्रसंग आलेत. हे प्रसंग पोलिसांकडे सोपवून द्यायचे. आपली भूमिका सोडणार नाही, जे व्हायचं ते होईल. गाड्यांचे नंबर, मोबाईल नंबर आहेत. ज्या हॉटेलसमोर मीटिंग झाली ती माहिती पोलिसांना दिली आहे. कशासाठी आहे हे धमकी देणाऱ्यांना पकडल्यानंतरच कळेल. काहीही झाले तरी मी माझी भूमिका सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. दर्शक हो, आपण वळतो आहोत नाशिकमधून आलेल्या एका महत्त्वाच्या बातमीकडे. मुलींच्या शिक्षणाबाबत शिंदे सरकारचा मोठा निर्णय. चंद्रकांत पाटील. आज महाराष्ट्रामध्ये एससी आणि एसटी यांना पूर्ण फी माफ आहे. केंद्र सरकार 60 आणि राज्य सरकार 40% सवलत देतं. त्या धर्तीवर ओबीसी आणि 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या अतिमागासवर्गीयांसाठी 642 कोर्सेसला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना निम्मी फी सुरू झाली. मध्यंतरी परभणीला एका मुलीने आत्महत्या केली होती. त्या मुलीने चिठ्ठीत लिहिलं होतं की माझी निम्मी फी सरकार भरते, त्यासाठी धन्यवाद, पण उरलेली फी भरण्यासाठी माझ्या आईवडिलांकडे पैसे नाहीत, त्यामुळे मी आत्महत्या करते. आज उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील नाशिक दौऱ्यावर होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं. आपण वळतो आहोत नाशिकमधल्या एका महत्त्वाच्या बातमीकडे. नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत मिठाचा खडा. ठाकरे पवार आमने सामने. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. खरं तर परंपरेनुसार नाशिक लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला ठाकरे गट मिळायला हवा. मात्र या जागेवर निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गट उत्सुक असल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादीने या जागेची मागणी केल्याने ठाकरे विरुद्ध पवार असा सामना येत्या काळात रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडणार की काय असा प्रश्नही सध्या उपस्थित होत आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद नाही. शिवसेनेचा उमेदवार नाशिकमधून निवडून येऊ शकत नाही असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे यांनी केला आहे. गोकुळ पिंगळे यांच्या दाव्याचे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बातमी आहे परभणीवरून. वळूया परभणीतल्या एका महत्त्वाच्या बातमीकडे. सगळे सोयरेच्या कायद्याच्या मागणीसाठी तरुणाने संपवलं जीवन. परभणी. मराठा आरक्षणाबाबत सरकारने सगळे सोयरेचा अध्यादेश काढला असून याच अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्याची मागणी मनोज जरांगे यांच्याकडून केली जात आहे. एकीकडे मनोज जरांगे या मागणीसाठी आजपासून पुन्हा आमरण उपोषण करणार असून दुसरीकडे याच मागणीसाठी परभणी जिल्ह्यातील एका तरुणाने आत्महत्या करत जीवन संपवलं आहे. परभणीच्या सेलू तालुक्यातील राजवाडी येथील प्रताप दिनकर शेवाळे या 27 वर्षीय मराठा तरुणाने आत्महत्या केली आहे. बातमी आहे हिंगोलीमधून. दिव्यांग तरुणाला निर्घृणपणे संपवलं. ओळख पटेना. शरीराच्या एका भागामुळे आरोपी जाळ्यात. हिंगोली शहरालगत असलेल्या गारमाळ भागात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला. कृत्रिम पायावरून ओळख पटवत हा मृतदेह औंढा नागनाथ तालुक्यातील केळी येथील सुरेश सांगळे वय वर्ष 35 याचा असल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी आज हट्टा शिवारातून संशयित आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याची सखोल चौकशी आता सुरू केली आहे.
हिंगोली शहराजवळील गारमाळ भागात एका व्यक्तीचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळी आढळून आला होता. मृतदेहाचा चेहरा दगडाने ठेचलेला असल्यामुळे ओळख पटवणे कठीण झाले होते. पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांच्या पोलीस पथकाने बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. कृत्रिम पाय असलेला आणि गावातून बेपत्ता असलेल्या व्यक्तीची माहिती घेण्यास सुरुवात केल्यानंतर औंढा नागनाथ येथील पोलीस ठाण्याचे जमादार संदीप टाक यांनी त्यांच्या परिसरातील बेपत्ता तरुणाची माहिती दिली. ती यावरून मृतदेह सुरेश सांगळे याचा असल्याचं स्पष्ट झालं आहे. एका महत्त्वाच्या आणि धक्कादायक बातमीकडे आपण वळतो आहोत. बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला रामराम ठोकून अजित पवार गटात केला जाहीर प्रवेश. मुंबईतील काँग्रेसचा एक महत्त्वाचा नेता, माजी आमदार, माजी मंत्री आणि पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले बाबा सिद्दीकी यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा काँग्रेससाठी धक्कादायक आहे. 10 फेब्रुवारी त्यांनी अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला. त्यांच्याबरोबर अनेक कार्यकर्तेही आज अजित पवार गटात सहभागी झाले. या कार्यक्रमात अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलही सहभागी झाले होते. बाबा सिद्दीकी 48 वर्षांहून अधिक काळ काँग्रेसमध्ये होते. अलविदा असं ट्विट करून त्यांनी काँग्रेसला माहिती दिली होती. बातमी आहे ठाण्यामधून आणि महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र हे गुंडाराष्ट्र झालंय. जितेंद्र आव्हाड. महाराष्ट्र राज्य गुंडांच्या हातात जात आहे आणि पोलीस निष्प्रभ ठरत आहे. ज्यांच्या मागे राजाश्रय असतो तो जिवंत राहतो, बाकीचे सर्व मारले जातात. त्याला पोलीस स्टेट म्हणतात. या पोलीस स्टेटची निर्मिती आता महाराष्ट्रात होऊ लागली आहे. याचा मी निषेध करतो असे सांगत महाराष्ट्र हे गुंडाराष्ट्र झाल्याचे मत राष्ट्रवादीचे शरद पवार गट राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात व्यक्त केले. महाराष्ट्राची ही अधोगती थांबवायची असेल तर आपल्यासमोर 2च पर्याय आहेत. एकतर निष्ठावान माणसाच्या मागे उभे राहा किंवा गद्दारांना मतदार करा. त्यामुळे मतदान विचार करून करा. महाराष्ट्र वाचवायचा असेल तर गद्दारांना गाडून टाका असंही ते म्हणाले. आपण वळतो आहोत पुढील बातमीकडे. गोळीबारात जखमी झालेले भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांचा मृत्यू. जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव येथे गोळीबार प्रकरणात गंभीर जखमी झालेले भाजपचे मंत्री नगरसेवक महेंद्र मोरे यांचा मृत्यू झालेला आहे. उपचारादरम्यान महेंद्र मोरे यांनी मध्यरात्री अखेरचा श्वास घेतला. सुरुवातीला महेंद्र मोरे यांना चाळीसगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण ते उपचारांना साथ देत नव्हते म्हणून त्यांना नाशिकच्या अशोक हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. 7 फेब्रुवारीला महेंद्र मोरे हे आपल्या कार्यालयामध्ये बसलेले असताना त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात महेंद्र मोरे हे गंभीररित्या जखमी झाले होते. चाळीसगाव शहरातील हनुमानवाडी या ठिकाणी हा गोळीबार झाला होता. या प्रकरणात चाळीसगाव शहर पोलिसांनी 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र अजूनही एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. दर्शक हो, आपण वळतो आहोत एका महत्त्वाच्या बातमीकडे. मुख्यमंत्री कार्यालय गुंडांना सुरक्षित वाटते का? विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल. बातमी आहे नागपूरमधून. राज्यात आता गुंडाराज सुरू झालेला आहे. सत्ताधाऱ्यांचे गुंड रस्त्यावर फिरताना कायदा हातात घेत आहेत. पत्रकार निखिल वागळे यांनी जे काही वक्तव्य केले असेल त्याचे आम्ही समर्थन करत नाही, परंतु त्यांच्या वक्तव्यावर संतापून कायदा हातात घेऊन त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करणे हे योग्य नाही. त्यांचे विधान अयोग्य आहे असे वाटत असेल तर सभा घेऊन वागळेंचे मुद्दे खोडून काढा, पण त्यांचा आवाज कुणाला दाबता येणार नाही. सत्ताधाऱ्यांची गुंडगिरी विकोपाला गेली आहे. ती वेळीच आवरली नाही तर एकदाचा बिहार परवडला, पण महाराष्ट्र नको अशी स्थिती निर्माण होईल आणि त्यासाठी जबाबदार हे त्रिकुटाचे सरकार असेल असा घणाघात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. ते आज नागपुरात बोलत होते. दर्शक हो, तर या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूया रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र सुपरफास्ट बातमीपत्रात नवीन अपडेट न्यूजसह. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा.